सर्वांना हरिओम. भगवंताचे नाम हे सर्व जीवांकरता तारक आहे, उद्धारक आहे. या नामाचा महिमा अगाध आहे. सर्व साधू संत महात्मे यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आणि नंतर असा निष्कर्ष काढला की सर्वात सुलभ, सर्वात सोपं, कलियुगामध्ये सर्वांचा उद्धार करणारा जर कोणतं साधन असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम. हरी कीर्तन. नाम याचा अर्थ नाम घ्यायचा म्हणजे त्याच्या नामाचा जप करायचा, भगवंताच्या नामाचा प्रचार करायचा, प्रसार करायचा. अर्थात एवढे मोठे आपण काही विभूती नाही, पण आपण आपल्यासाठी भगवंताचं नाम घेऊन आपला उद्धार करून घेऊ शकतो. अनेक फायदे आहेत, अनेक प्रकारचे लाभ आहेत हरिस्मरणाचे, नामस्मरणाचे. मनुष्य जी काही पाप करतो, जी काही पातकं करतो, ती सर्व पातकं, ती सर्व पाप भगवंताच्या नामाच्या उच्चाराने जळून खाक होतात, नष्ट होतात. हा नुसता नामजप नाही आहे, तर ते एक फार मोठे तप सुद्धा आहे. इतर सर्व मार्ग, इतर सर्व साधनं, या सर्व मार्गांपेक्षा, सर्व साधनांपेक्षा नामस्मरण हे साधन जे आहे ते सर्वश्रेष्ठ साधन आहे. असं आपल्याला वेळोवेळी माऊलींनी हरिपाठामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या मनामध्ये ही गोष्ट कायमची ठसावी, आपल्याला देखील त्याचं महत्त्व पटावं, याच्याकरता माऊली आज आपण जो अभंग शिकणार आहोत, अभंग क्रमांक 20, त्यामध्ये देखील ह्याच गोष्टी आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. बघूया आपण हा 20वा अभंग काय आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविण नेम नाही दुजा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या अभंगामध्ये काही शब्दांचे अर्थ आपण बघूया, नंतर आपण अभंगाच्या चरणाचा अर्थ बघूया. पहिल्या चरणामध्ये शब्द आलेला आहे जोडी. जोडीचा अर्थ आहे ठेवा, संचय आणि लाभ असे अर्थ आहेत. जोडी म्हणजे ठेवा, संचय, लाभ. पुढे म्हटलेलं आहे पापे अनंत कोडी गेली त्यांची. काही ठिकाणी पापे अनंत कोटी असं तिथे आलेलं आहे. कोडीचा अर्थ आहे कोटी. कोडी म्हणजे कोटी, कोट्यावधी असा कोडीचा अर्थ आहे.
सुगम, सुगम म्हणजे सर्वात सोपा, अत्यंत सोपा. धर्माधर्म, धर्म आणि अधर्म दोन शब्द आहेत त्यामध्ये. धर्माधर्मामध्ये दोन शब्द आहेत, धर्म आणि अधर्म. हरिपाठ म्हणजे हरीचे नामस्मरण, हरिपाठ म्हणजे हरीचे नामस्मरण. विलय, विलयचा अर्थ आहे लोप. गेले ते विलया हरिपाठी, त्यामध्ये मूळ शब्द आहे विलय. विलय म्हणजे लोप, नाश. नेम, नेमचा अर्थ आहे नित्याची गोष्ट, नित्य कर्म, त्याला म्हणायचं नेम. दुजा म्हणजे अन्य, दुसरा. दुजाचे दोन अर्थ आहेत, अन्य आणि दुसरा. या अभंगाच्या पहिल्या चरणातून माऊली सांगते, वैष्णवांचा ठेवा लाभ म्हणजे भगवंताचे नामसंकीर्तन होय. वैष्णवांचा ठेवा लाभ म्हणजे भगवंताचे नामसंकीर्तन होय. या नामसंकीर्तनामुळेच, या नामसंकीर्तनामुळेच अनंत कोट्यावधी पापे नाहीशी झाली. या नामसंकीर्तनामुळेच अनंत कोट्यावधी पापे नाहीशी झाली म्हणजे नष्ट झाली. दुसऱ्या चरणात माऊली सांगते, अनंत जन्माचे तप केल्याचे जे पुण्य मिळते, अनंत जन्मानंतर तप केल्याचे जे पुण्य मिळते ते याच जन्मात, ते याच जन्मात केवळ एका नामस्मरणाने प्राप्त होते. केवळ एका नामस्मरणाने प्राप्त होते. अनंत जन्माचे तप केल्याचे किंवा अनंत जन्मानंतर तप केल्याचे जे पुण्य मिळते ते याच जन्मात नुसत्या केवळ एका नामस्मरणाने प्राप्त होते. असे हे नामस्मरणाचे साधन, असे हे नामस्मरणाचे साधन अतिशय सोपे आहे, अत्यंत सुगम आहे, सुलभ आहे. तिसऱ्या चरणात माऊली सांगते, हरिनामाच्या पठनाने, नित्य जप केल्याने, हरिनामाच्या पठनाने, नित्य जप केल्याने योग यागादी क्रियांची, योग यागादी क्रियांची म्हणजे साधनांची आवश्यकता उरतच नाही, आवश्यकता उरतच नाही. हरिनामाच्या पठनाने, नित्य जप केल्याने योग यागादी क्रियांची म्हणजे साधनांची आवश्यकता उरतच नाही. वृत्ती, वृत्ती धर्माधर्मातीत होते, वृत्ती धर्माधर्मातीत होते आणि मायेचा लोप होतो, आणि मायेचा लोप होतो. शेवटच्या चरणात माऊली म्हणते, हरी आणि हरीचे नाम हाच माझा यज्ञयाग. हरी आणि हरीचे नाम हाच माझा यज्ञयाग. हेच माझे क्रियाधर्म, हेच माझे क्रियाधर्म. हरी हेच माझे सर्व काही आहे. हरी हेच माझे सर्व काही आहे. हरीशिवाय माझा अन्य कोणताही नेमधर्म नाही.
हरीशिवाय माझा अन्य कोणताही नेमधर्म नाही. शेवटच्या चरणात काय सांगते माऊली? हरी आणि हरीचे नाम हाच माझा यज्ञयाग. हरी आणि हरीचे नाम हाच माझा यज्ञयाग, हेच माझे क्रियाधर्म. हरी हेच माझे सर्व काही आहे. हरीशिवाय माझा अन्य कोणताही नेमधर्म नाही. असा या अभंगाचा 4 चरणांचा आपल्याला थोडक्यात अर्थ सांगता येईल. प्रस्तुत अभंगातून माऊली नामधारक वैष्णवांचे आणि हरीच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगत आहेत. अभंगाचा मूळ उद्देश, विषय काय आहे तो इकडे मांडलेला आहे. नामधारक वैष्णवांचे आणि हरीच्या नामस्मरणाचे महत्त्व या अभंगातून माऊली आपल्याला सांगत आहेत. नामसंकीर्तनालाच वैष्णवांनी आपले जीवन सर्वस्व मानले असल्याने नामसंकीर्तन हीच वैष्णवांची जोडी म्हणजे ठेवा आहे. नामसंकीर्तन हाच वैष्णवांचा फार मोठा लाभ आहे. त्यांना हरिकीर्तनाशिवाय दुसरे काहीच आवडत नाही. त्यांना हरिसंकीर्तनाशिवाय, हरिनामसंकीर्तनाशिवाय दुसरे काहीच आवडत नाही. म्हणून तुकाराम महाराज देखील एके ठिकाणी सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. प्रपंचातील अन्य विषयातून त्यांची निवृत्ती झालेली असते आणि हरिनामात प्रवृत्ती झालेली असते. सोप्या भाषेमध्ये प्रपंचातील विषयांकडे त्यांनी पाठ फिरवलेली असते, कारण त्यांना त्यामध्ये रस नसतो, आवड नसते. आणि हरिनामाकडे त्यांनी आपलं मुख वळवलेलं असतं, त्यामध्ये त्यांची आवड असते, त्यामध्ये त्यांना रस वाटत असतो. आणि म्हणून प्रपंचातले विषय हे आता त्यांना आवडत नसल्याकारणाने त्यांचा एकच विषय झाला. आणि कोणता विषय? तो त्यांचा झाला नारायण. आणि म्हणून ते अखंड नामचिंतनात गढून गेलेले असतात. हरिभक्तांसाठी या ठिकाणी माऊलींनी वैष्णव शब्द वापरला आहे. वैष्णव या शब्दाचा तसा अर्थ आपण पाहिला तर शब्दशः अर्थ आहे विष्णूंचे भक्त. विष्णूचे भक्त आहेत त्यांना म्हणतात वैष्णव. शिवाचे भक्त आहेत भगवान शंकराचे, त्यांना म्हणतात शैव. शैव. देवीचे भक्त आहेत शक्तीचे. शक्ती म्हणजे देवी, तर तिच्या भक्तांना म्हणतात शाक्त्य. गणपतीच्या भक्तांना म्हणतात गाणपत्य. अशी त्या भक्तांना नावं दिलेली आहेत. त्या देवतेच्या नावावरनं त्यांना ओळखलं जातं. म्हणून विष्णूचे भक्त त्यांना म्हणतात वैष्णव. एके ठिकाणी असं म्हटलं आहे, वैष्णव तो जाणा अवघी देवावरी माया. तो वैष्णव जाणा. कोणाला जाणायचं? कोण वैष्णव? अवघी देवावरी माया. ज्याचे फक्त देवावर प्रेम आहे तो वैष्णव, असा त्या ओळीचा अर्थ आहे. माया शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, आपल्या पण माहीत असते, पण इथे त्याचा अर्थ आहे प्रेम. ज्याप्रमाणे आपण बोलतो व्यवहारामध्ये आईची माया, म्हणून अवघी देवावरी माया म्हणजे ज्याचं फक्त देवावर प्रेम आहे तो वैष्णव. नाहीतर आजकाल आपण पाहतो की स्वतःला वैष्णव म्हणून घेणारे बरेच आहेत, पण
वैष्णवांची जी लक्षणे पुराणादिकामधून वर्णन केलेली आहेत, ग्रंथांमधून सांगितलेली आहेत, ती जर या लोकांच्या ठिकाणी असतील, या भक्तांच्या ठिकाणी असतील, तरच त्यांना वैष्णव म्हणणे योग्य आहे. ती लक्षणे नसताना केवळ दांभिकपणा दाखवणारे असतील, ढोंग रचणारे असतील, तर अशा लोकांना भक्त काय पण वैष्णवसुद्धा म्हणू नये. वैष्णवांची बाह्य लक्षणे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, अभंग सर्वांना परिचित असेल, त्यामध्ये त्यांनी वैष्णवांची बाह्य लक्षणं आणि त्याचप्रमाणे अंतर्लक्षणं देखील सांगितलेली आहेत. बाह्य लक्षणं कोणती सांगितलेली आहेत? गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. सुरुवात आहे खेळ मांडियेला. या ओळीतून काय म्हटले तुकाराम महाराज? बाह्य लक्षणं काय, वैष्णव कोणाला म्हणायचं, त्याची बाह्य लक्षणं आपण ऐकूया. गोपीचंदन उटी, ज्याच्या मस्तकावर गोपीचंदनाची उटी आहे, तुळशीच्या माळा गळ्यामध्ये, आणि हे हार ते आपल्या गळ्यामध्ये मिरवतात. त्यांना अभिमान असतो, वैष्णवाला अभिमान असतो, माझ्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळ आहे. दुसरं आणखी काय लक्षण आहे? बाह्य लक्षण, टाळ मृदुंग घाई, भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंगलेले असल्या कारणाने त्यांच्याकडे वाद्य असतात, टाळ असतो, मृदंग असतो, पण तो पंढरीच्या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतो, वाळवंटामध्ये बघायला मिळतो. म्हणून तिथे म्हटलेलं आहे, खेळ मांडेला वाळवंटी घाई, नाचते वैष्णव भाई रे. तर ही झाली वैष्णवांची बाह्य लक्षण. मग अशी लक्षणं कोणी करू शकेल? असा पेहराव कोणी करू शकेल? मग नुसते बाह्य लक्षण म्हणजे कोण वैष्णव झाला का? तर तसं नाही आहे. अंतर्लक्षणाशिवाय बाह्य लक्षणांना महत्त्व नाही, शून्य किंमत आहे. मग अंतर्लक्षणे कोणती वैष्णवांची? तर याच अभंगामध्ये तुकाराम महाराज पुढे सांगतात, वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. बाह्य लक्षणं काय वैष्णवांची? वर्णाभिमान विसरली याती, वर्ण, याती, जाती, अभिमान हे ते वैष्णव विसरले असतात. आणि ते लहान असो मोठा असो, एक एका लोटांगणी जाती. वारकरी पंथाचं हे वैशिष्ट्य आहे, लहान असो मोठा असो त्याच्यामध्ये ते पांडुरंग बघतात आणि त्याचं ते दर्शन घेतात, लोटांगण घेतात, लोटांगण करतात. आणि त्यामुळे होतं काय? निर्मळ चित्ते झाली नवनीते. लोण्याप्रमाणे वैष्णवाचं मन चित्त निर्मळ असतं. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर एखादा पाषाण हृदय जरी असेल, दुर्जन किती असली तरी पण त्याच्या हृदयाला पाझर फुटतो. अशी वैष्णवांची तुकाराम महाराजांनी अंतर्लक्षणं आणि बाह्य लक्षणं देखील सांगितलेली आहेत. विष्णू पुराणामध्ये वैष्णवांच्या लक्षणाचा फारच उत्कृष्ट विचार केला आहे. विष्णू पुराण आत्ता सांगितलं तसं वैष्णव कोणा म्हणायचं? विष्णूचे भक्त. त्यामुळे वैष्णवांचा त्या ठिकाणी उत्कृष्ट विचार केलेला आहे. त्यामध्ये असे वर्णन केलेले आहे की
ज्या अत्यंत शुद्ध बुद्धीच्या पुरुषाचे अंतःकरण, अत्यंत शुद्ध बुद्धीच्या पुरुषाचे अंतःकरण कली काळातील पातकांच्या मळाने, कली काळातील पापांच्या मळाने मलिन होत नाही, अशुद्ध होत नाही. ज्याने अंतःकरणामध्ये सदैव निरंतर जनार्दनात धारण केले आहे, तो पुरुष हरीचा भक्त म्हणजे वैष्णव आहे. ज्याने अंतःकरणामध्ये सदैव निरंतर जनार्दनाला धारण केलेले आहे, तो पुरुष हरीचा भक्त म्हणजे वैष्णव आहे. पुढे म्हणतात, जो एकांतामध्ये दुसऱ्याचे सुवर्णादी धन प्राप्त जरी झाले तरीही त्याला तृणवत मानतो, गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ मानतो. ज्या असा जो आहे भगवंताच्या ठिकाणी अनन्य होऊन त्याची भक्ती करणारा, त्याचं नामस्मरण करणारा, तो विष्णू भक्त आहे. विष्णू पुराणातली व्याख्या आहे. पुढे म्हटलेलं आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये स्वतः भगवान विष्णू आहे, त्याच्या मनात मत्सर इत्यादी दोष कधीच उत्पन्न होणार नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतः भगवान विष्णू आहेत, त्याच्या मनामध्ये मत्सर इत्यादी जे दोष आहेत, विकार आहेत, ते कधीच उत्पन्न होणार नाहीत. मग उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे अत्यंत शीतल, थंड, शीतलचा अर्थ थंड, पण थोडा दोघांमध्ये फरक आहे. तर ज्याप्रमाणे अत्यंत शीतल अशा चंद्रकिरणांवर अग्नीच्या उष्णतेचा प्रभाव पडू शकत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान आहे, त्याच्या मनामध्ये कोणताही विकार उत्पन्न होणार नाही. थोडक्यात वैष्णवाची व्याख्या काय? निर्मळ बुद्धीचा, निर्मत्सरी, शांत, शुद्ध आचरणाचा, सर्व प्राणीमात्रांचा प्रिय मित्र, सर्व प्राणीमात्रांचा प्रिय मित्र, सर्वांना प्रिय, गोड वाटेल असे आणि हिताचे बोलणारा, निर्मळ बुद्धीचा, निर्मत्सरी, शांत, शुद्ध अंतःकरणाचा, सर्व प्राणीमात्रांचा प्रिय मित्र, सर्वांना प्रिय, गोड वाटेल असे आणि हिताचे बोलणारा, असा जो असतो, असा जो पुरुष असतो, त्याच्याच हृदयात सदैव वासुदेव राहतो आणि तोच खरा वैष्णव. अशी वैष्णवाची व्याख्या केलेली आहे. वैष्णवाची लक्षणं सांगितलेली आहेत. व्याख्या म्हणण्यापेक्षा ही लक्षणं सांगितलेली आहेत. अशा या लक्षणांनी युक्त जे वैष्णव असतात, त्यांना श्रीहरी आणि त्याच्या नामसंकीर्तनाशिवाय दुसरे काय बरे प्रिय असणार, दुसरं त्यांना काय बरे आवडणार, दुसरं त्यांना काय बरे गोड वाटणार. म्हणजे त्यांना हरी आणि हरीचं नामच गोड वाटतं, प्रिय वाटतं. आणि म्हणून माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणते, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. आणि पुढे त्या नामसंकीर्तनाचा लाभ सांगितलेला आहे. जे नाम घेतात भगवंताचं, त्याला कोणता लाभ होतो? पापे अनंत कोडी गेली त्यांची. अखंड नामस्मरणाने वैष्णवांची कोट्यावधी पातके म्हणजे पापे नष्ट होतात. कोणाची? वैष्णवांची. हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण आपण आत्तापर्यंत जे अभ्यास केला, चिंतन केलं, विषय ऐकला, त्यामध्ये हेच होतं की जो भगवंताचं अखंड चिंतन करतो, नामस्मरण करतो, तो वैष्णव आहे. अर्थात बाकीची लक्षणं आली त्याच्यामध्ये, शुद्ध अंतःकरण आहे, त्यानंतर सर्वांची प्रिय बोलणार आहे. परंतु मुख्य लक्षण काय?
जो अखंड नामस्मरण करतो त्या वैष्णवांची कोट्यावधी पातके अखंड नामस्मरणाने नष्ट होतात. नामाचे सामर्थ्य असे आहे की पातकाचे पापाचे बीजच नष्ट होते. नुसते पातकं नष्ट होत नाही तर माऊली त्याच्या मुळापर्यंत जातात की पातकं कशामुळे होतात. माणसाकडून पाप का होतात निर्माण, तर काहीतरी बीज असलं पाहिजे. जसं आपण झाड पाहिलं की आपल्याला लक्षात येत नाही खाली बीज काय आहे ते, पण बीजाशिवाय झाड नाही. तसं या पातकांचं बीज काय, पापाचं बीज काय, ते बीजच नामस्मरणाने नष्ट होत. कशा रीतीने भगवान सांगतात, उद्धवाला भगवान सांगतात, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी लाकूड जाळून त्याची राख करतो. दृष्टांत सर्वांना माहीत आहे. प्रज्वलित केलेला अग्नी लाकडाला जाळून त्याची राख करतो, त्याप्रमाणे हे उद्धवा भगवान सांगतात, माझी भक्ती सर्व प्रकारच्या पातकाला जाळून भस्मसात करते. माझी भक्ती सर्व प्रकारच्या पातकाला जाळून भस्मसात करते. आणि पातकांचे बीजच नष्ट झाल्यावर पातके राहतील तरी कशी. जर मूळच नष्ट झालं, मूळच जळून गेलं, तर पुढचं काही प्रश्न नाही. मग प्रश्न असा आहे की पातकांचे बीज कोणते, कशामुळे आपण पाप करतो. तर पातकांचे बीज आपण ऐकूया. माऊली सांगतात, आपल्या मनात असलेल्या विकारांमुळे आपल्या हातून पातके घडतात, पापे होतात. पातकांचं बीज काय आहे, आपल्या मनामध्ये असलेले नाना प्रकारचे विकार, वाईट इच्छा, वासना, याच्यामुळे आपल्याकडून पाप घडतात. मग नामस्मरणाने फक्त पापांचाच नाश होत नाही, तर या सर्व विकारांचा देखील नाश म्हणजे पातकांच्या बीजाचा नाश भगवंताच्या नामस्मरणात होतो. एवढे सामर्थ्य हरिनामामध्ये आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. असा हा नामस्मरणाचा महात्म्य आहे. वैष्णव होऊन अर्थात विष्णूचे व्हायला पाहिजे असं नाही. आपण बऱ्याच वेळा त्याचा विषय मांडलेला आहे, चिंतन केलेलं आहे. जे आपले आराध्य दैवत आहे, ज्याला आपण शरण गेलेलो आहे, त्याचे भक्त होऊन जर आपण त्याचं नामचिंतन केलं, त्याच्या नामाचं स्मरण केलं, तर निश्चित आपली पातकाची बीजं नष्ट होतील, जळून खाक होतील, यात काय संशय नाही. अजून या नामस्मरणाचं महत्त्व काय, सामर्थ्य काय, आपल्याला माऊली पुढच्या 3 चरणातून सांगणार आहे. परंतु आपण आज या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करूया.